नेत्या अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यानं चर्चा सुरू झाली। चुलत्याच्या कृपेने माझं चांगलं चाललंय असं अजित पवार म्हणाले। अजितदादांच्या या वक्तव्यावर फडणवीसांनी टोला लगावला। अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवलं असं फडणवीस म्हणाले। चुलत्याच्या कृपेने माझं चांगलं चाललंय असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। अजित पवारांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं, हे तुम्ही लक्षात घेत नाही। सत्य बोलले, त्यात काय, त्यांनी उशिरा का होईना मात्र कबूल केलं, ही समाधानाची बाब आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार फटाके फोडत स्वागत केलंय। अजित पवारांना शाल आणि टोपीही घालण्यात आली। काही कार्यकर्त्यांनी तर दादांना हार घालण्यासाठी जेसीबी आणला होता। यावरूनच अजितदादांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय, मला हार, शाल, टोपी काहीही नको, माझं आई वडील आणि चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय असं अजितदादा म्हणाले। आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत असंही अजितदादांनी सांगितलं। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो, आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। बीड दौऱ्याच्या सुरुवातीलाच अजितदादांनी पोलीस अधीक्षकांना झापलं। काही कार्यकर्ते थेट अजित पवारांच्या हेलिपॅड जवळ पोहोचले, त्यामुळे अजित पवारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत गावत यांना चांगलंच सुनावलं। पुतळा बसवण्याच्या मागण्या घेऊन आलेल्या काही कार्यकर्त्यांनाही अजितदादांनी खडे बोल सुनावले। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। फटाक्यांची आतषबाजी करत आणि हार घालण्यासाठी क्रेन आणत तुकाराम महाराजांची पगडी घालत कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं। पण दादांच्या या दौऱ्याची सुरुवातच अधिकाऱ्यांना झापण्यानं झाली। कार्यकर्ते थेट हेलिपॅड पर्यंत आल्यानं दादा बीडच्या एसपींवर संतापले। तुम्ही अशी लाईन आखली पाहिजे, अजिबात कुणाचे लाड पुढे लेड आहे तिथपर्यंत खाली असं कुठं असतं का? मी महाराष्ट्रात फिरतो, पण अशी सिस्टम नव्हती, बेशिस्त कुठं बघितली नाही। त्यांना सगळं सांगायचं, दादांना आवडत नाही, इथं पार आतमध्ये चालले सगळे। अजितदादांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। यातल्याच एका कार्यकर्त्यानं पुतळ्यासाठी परवानगी मागितली। त्यावर बीडला पुतळ्यांचं शहर बनवायचं का असं म्हणत दादांनी खडसावलं। पुतळ्यांचं शहर बघा, किती पुतळे आणि काय वेगळं तरी आता मानक झालेल्या सुखाची पुनरावृत्ती नका। आता काहीतरी आपण नवीन जनरेशन करता अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक संघटनेनं घोषणाबाजी केली। बीडमध्ये वेतन न मिळाल्यानं धनंजय नागरगोजे या शिक्षकानं आत्महत्या केली होती। या शिक्षकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत शिक्षक संघटना आक्रमक झाली। अजित पवारांच्या या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर होते। तब्येतीच्या कारणास्तव गैरहजर असल्याचं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। दुसऱ्यांचे काय चाललंय हे थोडंच मला माहिती आहे, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही अजित पवारांची भेट घेतली। ज्या काही अजून पण परत काही चुका होतात, काही टार्गेट केलं जात आहे लोकप्रतिनिधीला, सामान्य माणसाला, किंवा कशा पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न केला जात आहे, याविषयी तुम्ही दादांच्या कानावर किंवा दादांना एक ड्राफ्ट बनवून द्या। तर त्या हेतूने ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, जे काही राहिलेले काम आहे, त्या संदर्भात मी अजितदादांची आता भेट घेतली। अजित पवारांनी बीड जिल्ह्यातले राजकीय नेते, कार्यकर्ते आणि प्रशासनाला सज्जड दम दिला। दादागिरी खपवून घेणार नाही, चुकीचं काम केलं तर सुतासारखं सरळ करेल असा दम अजितदादांनी दिला।
आपल्या अवतीभोवती चांगले लोक असतील याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। राख आणि वाळूच्या गँग तसंच रस्त्यांच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी राजकारण्यांचे कान टोचले। आता ज्या चौकशा चालल्या त्या पारदर्शकपणे चाललेल्या आहेत। एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसाने त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे, हे करू नका। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, ह्याला टायरमध्ये घ्या, ह्याला ठोकून काढा। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही। ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या। राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायच्यात त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल। पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही। जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे, पैचा हिशोब नीट लागला पाहिजे। इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले आहेत, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही। त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले। पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय। काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसले, इथल्या इथंच बदल्या। बीडवरून माजलगाव, माजलगावरून आष्टी, आष्टीवरून पाटोदा, पाटोद्यावरून गेवराई आणि गेवराईवरून पुढे अंबेजोगाई। ती काय इथनं हलायलाच तयार नाही। तसल्यांना काहींना बदलावं लागेल। बीड जेल प्रशासनावर सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना एसी रूम, मोबाईल आणि वेगळं जेवण दिलं जात असल्याचं सुरेश धस म्हणाले। बीडच्या तुरुंगात असलेल्या इतर गँगना दुसरीकडे हलवलं, पण कराड गँग बीडच्या जेलमध्येच कशी, असा सवाल धसांनी केलाय। तर वाल्मिक कराड बीड जिल्हा प्रशासनाचा जावई आहे का, असा विचार धसांनी निशाणा साधलाय। कालिया मर्दनम नावाचा चित्रपट, कालिया मर्दनम झालं, जेलमध्ये हाणामाऱ्या झाल्या, एकाच बाजूचे लोक हे इतरत्र जिल्ह्यामध्ये पाठवले जातात, दुसऱ्या बाजूचे का पाठवत नाहीत? दोन पाठवले, आठवले पाठवला, ते महादेव गीते पाठवलं, एक तुम्ही नाशिकला पाठवता किंवा संभाजीनगरला, एक टीम कुठं पाठवली तुम्ही पुण्याला पाठवली, आणि मग हे वाल्मिक कराड आणि हे काही जावं आहेत का जेल प्रशासनाचे, त्यांना इथं का ठेवलं? यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना। हे संतोष देशमुखच्या खुनामधले काही आरोपी आहेत, त्यांना फोनवरती बोलण्याची संधी आहे, रेग्युलर त्यांना स्वतंत्र जेवण दिलं जात आहे, आणि अशी माहिती मिळाली की त्यांना एसी रूम सुद्धा अवेलेबल करण्यात आलेली आहे। TV9 मराठी चॅनलच्या अँकर हेड निखिला म्हात्रे यांचा लोकाशा भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। दैनिक लोकाशा यंदा 19व्या वर्षात पदार्पण करत आहे। त्यानिमित्ताने पत्रकारिता क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल निखिला म्हात्रे यांचा गौरव करण्यात येतोय। अचूक राजकीय विश्लेषण, थेट प्रश्न, प्रभावी भाषाशैलीसह सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या निखिला म्हात्रे यांच्या लोकाशा भूषण पुरस्काराने सन्मान होतोय। त्यांच्या शब्दांवरती समस्त मराठी रसिक प्रेम करतो। TV9च्या संपादक, अँकर, मराठी वृत्तवाहिनीच्या आदरणीय निखिलाजी म्हात्रे,
यांना सन्मानित केलं जात आहे। मी आदरणीय अजितदादांना आणि सन्माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो, आपण निखिलाजी म्हात्रे यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। खरं तर शब्द हे गगनश्वास आहेत, शब्द हे गहन ध्यास आहेत, शब्द हे विजनवास आहेत, शब्द कधी चांदण्यात ओले, शब्द कधी पानलोट झाले आणि ते शब्द निखिलाजींच्या मुखातून संबंध महाराष्ट्र त्यांच्या टीव्ही9च्या माध्यमातून श्रवण करतो। त्यांच्या शब्दांवरती समस्त मराठी रसिक प्रेम करतो। आपण एका उत्तम संपादक असलेल्या न्यूज अँकरचं मनापासून स्वागत या मातीच्या वतीनं, लोकाशा परिवाराच्या वतीनं त्यांचा गौरव करतो आहोत। मी त्यांना विनंती करतो, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। आदरणीय निखिलाजी म्हात्रे आणि निखिलाजी म्हात्रे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गौरवित होत आहेत। वळूया पुढील बातमीकडे। वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका मतदानापर्यंत अस्पष्टच राहणार असं दिसतंय, कारण वक्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान अरविंद सावंत यांनी यावर स्पष्ट बोलणं टाळलंय। वक्फ विधेयक हे उद्योगपतींना जमिनी देण्यासाठी आणलं जात असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केलाय। ये कुछ और ही है, जमीन आपको हड़प करनी है और किसके लिए करनी है? जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है उसी के लिए चल रहा है, और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है। आपका उद्देश्य जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है, न्याय देने का नहीं है। इसलिए मैं आपको एक ही बताता हूँ, वोटों पे सच्चाई रहती है जहाँ दिल में सफाई रहती है। हम उस देश के वासी हैं जिस देश पे गंगा बहती है। आप लोगों के वोटों पे सच्चाई नहीं है, दिल में भी सफाई नहीं है। इसलिए तो बाद में राज कपूर को कहना पड़ा, राम तेरी गंगा मैली हुई, पापियों के पाप धोते धोते 1000 लोग मर गए उसमें। अरविंद सावंत जी बैठते बैठते समर्थन किया कि नहीं किया वो बोला नहीं है, इसलिए मैं आप बिल को समर्थन करते कि नहीं करते आपने क्लियर नहीं किया। लेकिन मैं से इतना कहना चाहता हूँ, पहले मुझे भी अरविंद सावंत जी का शिवसैनिक होने का, शिवसेना का MP होने का जैसे बोलचाल था वो क्यों बदल गए हैं? आप इंसान बदल गए या कांग्रेस के साथ हाथ मिले इसलिए आप बदल गए? पहले तो बड़ा शिवसेना का एजेंडा लेके अच्छा बोलता था, हमको भी अच्छा लगता था। ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। पळपुटी भूमिका कशाला घ्यायची? घ्या ना खुलेआम भूमिका, घ्या ना, उभे राहा ना एका भूमिकेवर। तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं, जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं। त्यामुळे धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय, अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे। हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत। वक्फ सुधारणा विधेयक काय? आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं। बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे, 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। आता गैरमुस्लिम सदस्यांचा देखील समावेश बंधनकारक आहे। किमान 2 गैरमुस्लिम सदस्य असतील, सर्व सदस्य राज्य सरकार निवडणार। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम, कोणत्याही कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फ दावा असायचा। आता जर जमीन दान केलेली नसेल आणि जरी त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही, जमीन दान केलेली असणं आवश्यक आहे। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना असायचे, आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार। आधी काही वेळा महिलांचे वारसा हक्क डावलले जायचे, आता महिलांचे वारसा हक्क संरक्षित केले जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेत चांगलेच संतापले। संजय राऊत बोलत असताना खाली बसलेल्यांपैकी काहींनी बाळासाहेबांचं नाव घेतलं। यावर 10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये अशा शब्दात संजय राऊतांनी सुनावलं। ये देश को धर्मशाला बनाना किसी का मकसद भी नहीं है और कोई बनने भी नहीं देगा, लेकिन ये देश जेल भी नहीं है।
ये देश जेल भी नहीं, अगर धर्मशाला नहीं है तो ये देश जेल भी नहीं है। हमको तो कौन बोल रहा है? बाला साहब ठाकरे कौन है? क्या है? प्लीज 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 उधर से प्लीज कुछ भी कमेंट करते हैं वहां से प्लीज। नहीं, हम सुनते रहते हैं, आप बोलते रहते हैं। क्या है आपको क्या मालूम है? आप 10 बार पार्टी बदलने वाले ये लोग हैं। संजय राउत जी, ये घुसखोर है। संजय राउत जी प्लीज। हमने आपको इंटरप्ट किया है क्या? प्लीज प्लीज नहीं, सब कमेंट्री रोको, मेरा टाइम अभी शुरू हो गया। आजारी असल्याचं सांगून मुंडे दादांच्या बीड दौऱ्यात गैरहजर राहिले। धनंजय मुंडे काल रात्री गेटवे ऑफ इंडिया जवळ कार्यक्रमाला उपस्थित होते। मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंनी हजेरी लावलेली आहे, मात्र आज ते तब्येतीचं कारण देत अनुपस्थित राहिले। धनंजय मुंडे काल रात्री गेटवे ऑफ इंडिया जवळ या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली, मात्र आजारी असल्याचं सांगून धनंजय मुंडे हे दादांच्या बीड दौऱ्यात मात्र गैरहजर राहिलेले आहेत। आणि यावर अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आहे, आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। मी तुम्हाला विश्वास देतो, मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे, मला फालतू गप्पा मारायला आणि टाइमपास करायला आवडत नाही। करायचं तर ते काम झालंच पाहिजे। तुम्ही आता बघा, मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। दादरमध्ये शिवसेना भवन इथे शिंदेंच्या शिवसेनेने लावलेला बॅनर मनसेने उतरवला। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय, असा मजकूर या बॅनरवर होता। बॅनरवरच्या मजकुरातून थेट राज ठाकरेंना डिवचण्यात आलं होतं आणि त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना बोलावत मनसेनं हा बॅनर उतरवला। दादरच्या शिवसेना भवनासमोर शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेला डिवचणारा बॅनर लावला। या बॅनरवरून मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार वाकयुद्ध झालं। समाधान सरवणकर यांनी लावलेल्या या बॅनरवर राज ठाकरेंवर टीका करणारा मजकूर होता। गंगाजल शुद्धच आहे पण विचाराचं काय, असा मजकूर बॅनरवर होता। कुंभमेळ्यातल्या स्नानावरून राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती आणि या टीकेला प्रत्युत्तर म्हणून समाधान सरवणकर यांनी हा बॅनर लावला। शिंदेंच्या शिवसेनेनं लावलेल्या या बॅनरवर मनसेनं आक्षेप घेतला। महापालिका कर्मचाऱ्यांना बोलावत मनसेनं हा बॅनर काढायला लावला। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत आमने सामने होते। या निवडणुकीत अमित ठाकरे आणि सरवणकर दोघांचाही पराभव झाला होता। तेव्हापासून दादरमध्ये शिवसेना आणि मनसेत संघर्ष सुरू आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांना गारांसह अवकाळी पावसाने झोडपलं। ऐन उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। दरम्यान कराड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला, तर छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि बुलढाण्यातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली। वर्ध्यातही अवकाळी पावसाचा केळी पपई बागांना मोठा फटका बसला, तर अकोल्यात कांदा आणि केळी पिकांचं नुकसान झालंय। पावसात भिजल्याने मेंढ्या आजारी पडल्या, तर साताऱ्याच्या माणमधील म्हसवड परिसरातील ज्वारी पिकाला फटका बसलाय। कराड, पाटण तालुक्यात वीटभट्टी व्यावसायिकांचं देखील मोठं नुकसान झालंय, तर नागपुरातील काही भागात भाजीपाला, संत्रा पीक आणि इतर फळबागांचं नुकसान झालेलं आहे।